युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्र्यांना मोठं आवाहन केलंय। दावोसच्या दौऱ्यामध्ये जे स्वतः खर्च करून जात आहेत त्यांची यादी जाहीर करा असं थेट आवाहन त्यांनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिष्टमंडळासोबत दावोसला जाणार असल्याचं जाहीर केलं। यावरून आदित्य ठाकरे यांनी वऱ्हाड निघाला लंडनला, तसं वऱ्हाड निघाला दावोसला असा टोला शिंदेंना लगावलाय। आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत ते म्हणालेत की शासनातर्फे जे काही खर्च झाले त्याची 1-1 रुपयाची आकडेवारी देण्यात येईल। वेदांत फॉक्सकॉन आम्ही पळवला असा आरोप लावणाऱ्या लोकांना आम्ही दाखवून देऊ की दावोस दौऱ्यामुळे किती फायदा होणार आहे तेही सुद्धा आपल्याला कळेल। या उद्योग बैठकीत महाराष्ट्र स्वतःचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही। जे कोणी दावोसला जात असेल ते स्वखर्चाने जात आहेत, कारण त्यांची खर्च करण्याची दानत आहे। आमच्यावर आरोप लावणाऱ्यांनी 21 तारखेपर्यंत थांबायला हवं होतं। आम्ही तुम्हाला आल्यावर कागदपत्रांसह सर्व हिशोब खर्च देऊ, पण तो खर्च 34 कोटी रुपये नक्की नाहीये। दावोस दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अधिकारी, विपिन शर्मा, पाटणे, सीएम यांचे पीए असे एमआयडीसीचे एकूण 14 लोक आणि एमआरडीएचे विभागीय 6 लोक अशी एकूण 20 लोक जात आहेत। माझ्या विभागाची कोणी लोक जात आहेत हे मी आल्यावर सांगेन। एनजीओ मधली पण काही लोक येत आहेत, त्यांना ते सुद्धा स्वतःचा खर्च करत आहेत असं सामंत म्हणालेत। या पार्श्वभूमीवर ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योग मंत्र्यांना माझं थेट आव्हान, दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावं जाहीर करा आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल तेही स्पष्ट करा। माझ्या कालच्या पत्रकार परिषदेचा परिणाम, घाबरलेल्या सीएमओ महाराष्ट्राने घाईघाईनं दावोस दौऱ्याची किरकोळ माहिती आणि तेथे होऊ घातलेल्या काही कराराची माहिती उघड केली आणि गंमत म्हणजे एकीकडे उद्योग मंत्री कराराची माहिती उघड करायला पत्रकार परिषदेत नकार देत असताना याच दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयानं हे तपशील जाहीर केले। या शिष्टमंडळातील 6-7 व्यक्तींना वगळलं आहे, पण तरीही अजून 35-37 जण दौऱ्यावर जाणार आहेत। एमईए इंडियाला कल्पना आहे का याची, आणि त्यांनी या गोष्टीला अनुमती कशी काय दिली आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे। जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच, कारण आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डॅव्होसला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके आता 50 लोक ही डॅव्होस दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे। आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चाललेत, का म्हणून चाललेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली। पण धक्कादायक गोष्ट ही आहे, जी माहिती मला काल कळली, की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं, मग आपण मंत्री असाल, अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल, सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता, किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता, तेव्हा केंद्रीय एमईए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्री यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते। ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डॅव्होसला असेल, COP26 असेल, दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली। आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली, जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची, ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि 48 तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता। परवानगी देतात, असं नाही की काही लपून ठेवायला लागतं। पण गंमत अशी झालेली आहे, धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोटे सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे। मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे, ती परवानगी एमईएला माहिती आहे का, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी, पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही, हा एक प्रश्न आहे। दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही, कारण यावेळी ठीक आहे, माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये, माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्या वर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे। आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे। पण 50 लोक आणि 50 लोक कोण आहेत, तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, एक खासदार आहेत, त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये। त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे, राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत? एक माजी खासदार देखील चाललेत, म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती, तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं, आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅव्होसला देणार आहेत, बघा तुम्हाला कोणाला जायचंय का। पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि एमओयू सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? MMRD मधून 5 की 6 लोक चाललेले आहेत, महाप्रीत नावाची एक संस्था, त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेले आहेत, MSRDC मधून मला वाटतं 3 की 4 लोक चाललेली आहेत, मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोक चाललेत, मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 पीए आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत, तिथे काय करणार आहेत मला माहित नाही। त्यांचे OSDs त्यांचे तर चाललेच आहेत, एक उपमुख्यमंत्र्यांचे पण OSD चालले, मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जात, किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे OSD का घेऊन जात? मूळ मुद्दा हाच राहतो
की ज्या परिषदेत एक तर ते डॅवॉस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे, 1 किलोमीटरची पण लांबी नसेल. तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस्ट चाललेलं आहे. बरं, 2-3 दलाल पण घेऊन चाललेत. ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅवॉसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले आहेत, सुट्टी करण्यासाठी चाललेत, मजा घेण्यासाठी चाललेत, की खरोखर काम करण्यासाठी चाललेत.